तर आता सो आम्ही चाललो आहे आमच्या गावाला. आमच्या गावाच्या घराची वास्तुशांती आहे. ऑलरेडी अर्धी लोक गावाला गेलेली आहे. आम्ही पण आता थोड्या वेळात पोहोचू. आम्ही इथे या अंबिका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. आता सो आम्ही जेवणार आणि आम्ही पण पोहोचणार. येस. काकी शो योर नेल आर्ट. दिस इज फॉर चिंटू. हाय काका. काका जरा आम्हाला जिंकू द्या. असं ठेव नीट. RCB लवर्स चला सगळे गावाला वास्तुशांतीला चला. सो आता आमचं जेवण झालेलं आहे अँड नाव आम्ही परत गाडीत बसून जाणार आहे गावाला. तिथून हार्डली 1 तासाचा रस्ता आहे. येस. वीर वीर हाय. गाईज आम्ही खूप उलटं जेवलो. पहिला आम्ही रस्ता आणि रोटी आणि भाकरी खाल्लं. त्यात भात पण खाल्लं आणि त्यानंतर मसाला पापड मागवला. येस. ह्या पॉईंटला आमचं जेवण झालं होतं आणि आम्ही डिसाईड करत होतो की कोण कुठे बसणार आहे. सो तेच आम्ही अरेंजमेंट्स करत होतो अँड प्लस थोडंसं सामान एक्स्ट्रा होतं ते कसं कुठे ठेवायचं ते सुद्धा आम्ही बघत होतो. इथे हे दोघं थोडेसे थकलेले सो ते झोपलेत. काकीसुद्धा झोपलेली होती. वीर फोन बघतोय आणि आम्ही आमच्या जर्नीला पुढे जात होतो. थोड्याच वेळात आम्ही गावाला पोचणार होतो. हॅलो गाईज, आम्ही पोहोचलोय आमच्या गावाकडच्या घराला. आता उद्या ह्याची वास्तुशांती आहे. आम्ही तुम्हाला एक छोटीशी टूर देतो आणि आता तुम्हाला होम टूर देतो. दीदी कॅमेरा सुरू. आणि बाहेरून अरे बाहेर सी दिस इज द वरांडा. इथे राहते की उद्याची तयारी करतायत, भाजी निवडतायत. आता हे आमचं एंट्रन्स आहे. येस, हा हॉल आहे. इथे आम्ही 80 इंचेसचा टीव्ही लावणार आहे. इथे सोफा येणार. वीर फेकू नको. हे आता सगळं पेंट हे बघा, झालं. उद्या हे घर आहे. खूप भारी झालं. ड्रॉइंग रूम. हे किचन आहे. हे आमचं किचन आहे मंडळी. हे आता थोडंसं अस्तव्यस्त आहे. आम्ही त्याला ठीक करणार आहे. उद्याच्या ऍडसाठी आम्ही तयार करतोय. हे सगळे आम्ही आधीच ठेवलेले. तुम्हाला आत दाखवतो. ही लाईट लाव, लाईट लाव. मी मेन माणूस आहे. हॅलो, आता मी तुम्हाला सांगतो की माझी बेडरूम आहे. आत्या ह्याची नाही गाईज, सगळ्यांची आहे. आता इथे या. सगळ्यात पहिले हे आमचे बायका आणि माझा भाऊ चालू झालाय. माझ्या भावाचं एक चॅनल आहे छोटंसं, सबस्क्राईब करा, सुईसपाट नावाचं. आणि हे इथे गाजा ठेवलेले आहे. आता गाईज आता गाईज मी आता 5 पुशअप मारत. तुम्ही 50 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. म्हणजे एक असा एरिया केलाय हा, म्हणजे बसण्यासाठी आणि गेम्ससाठी. दिस इज वीज फेवरेट प्लेस. आणि हे दाखवते मी तुम्हाला. हा बघा, हा मागचा वरांडा, हा मागचा रस्ता. आता इथे बाहेर बसून सगळेजण गप्पा मारत होते. काही जण तयारी करत होते, काम करत होते. आणि तिथेच दुसऱ्या बाजूला जो माझा छोटा भाऊ आहे स्वराज, ज्याला आम्ही चिंटू म्हणतो, तो असं भिंतीवरती चढून विचित्र गोष्टी करत होता जे तुम्ही बघूच शकता. आणि त्याला ओरडत होते की असं नको करू बाळा, तू पडशील. अँड मग तो तिथून उतरला आणि आम्ही असंच मजा करत होतो. हाय म्हणा. आले आले. आई कशी चालली आहे तुझी तयारी? वाव, कसं वाटतंय तुला घरात येऊन, तुझ्या ससुरालमध्ये येऊन? तयारी सुरू झालेली आहे. आता थोड्याच वेळात पूजा पण स्टार्ट होईल. आयुष्य
हे बघा गाईज, हे दोघं अजून सुद्धा झोपलेले आहेत. आमचं सगळं आवरून झालंय पण हे दोघं अजून सुद्धा झोपलेले आहेत. आजची तारीख 31 मे. आज आम्ही सगळे इथे आमच्या गावाला आलेलो आहोत. बऱ्याच दिवसांनी आमच्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांची इच्छा होती की आपल्या गावाकडे एक छानसं घर असावं आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे आज इथे जमा झालोय. घरात पूजा चालली आहे आणि आम्ही इथे बाहेर मस्त एकमेकांची गप्पा मारतोय. हे आमच्या घराचं नाव जानकी निवृत्ती निवास. सगळ्यांची लगबग चालू आहे. कुणी फुलं लावते, कुणी पुसून घेते, रांगोळीची तयारी सुरू आहे, वास्तुशांतीची पूजा करतायत. गाईज ह्यानी ड्रेस पण नाही घातला. गाईज लावलाय मी, मला ड्रेसची गरजच नाही, मला बॉडीच असते. जाडी ती जाड माय ब्रदर्स. कोंबडी खायची का? दाखवते. मागे स्वयंपाक चालू आहे जो की संध्याकाळसाठी. दुपारी पण तेच बनवतात. सो मी तुम्हाला आता ते दाखवते. दरवाजा मागचा ही आमच्या घराची बॅक साईड आहे आणि तिथून आत जायला एक रस्ता आहे. हे आजूबाजूला सुद्धा घरं आहेत, खाली कोंबड्या वगैरे आहेत. अँड आय एम प्रिटी. छान वाटतं. अगणीय द्रावणीय ययाक्षमाण देवता स्तभ्यो परित्यानी. सो ही संध्याकाळची वेळ होती. दुपारचे सगळे कार्यक्रम झाले होते. संध्याकाळी पाहुणे यायला सुरुवात झाली होती. बाकीचे सगळे जे घरचे लोक होते ते सगळे आवरत होते आतमध्ये आणि काही पाहुणे आलेले. जेवणाचा बुफेसुद्धा लागला होता आणि खूप छान असं वातावरण झालं होतं. खूप छान घर सजवलेलं आम्ही. सो तुम्ही बघा चला पुढे.